ही गोष्ट आहे एका अवलियाची. USA मधून गॅब्रिएल भारतात येतो आणि वेळात वेळ काढून तो महाराष्ट्रात सह्याद्रीच्या कुशीत येतो. सह्याद्रीमध्ये असलेले 3 दुर्गरत्न त्याला बघायचे होते. अलंग, मदन आणि कुलंग हे ते त्रिकूट. या गडांवर जाताना आपल्याला रोप आणि रॉक क्लाइम्बिंगचे साहित्य सोबत असणे गरजेचे आहे. हे सर्व साहित्य सोबत घेऊन आम्ही निघालो याच अवलियाची स्वप्नपूर्ती करण्यासाठी. त्याने ठरवले, त्याने प्लॅन केला, त्याने प्रवास केला. ट्रेक दरम्यान तो दमला, घसरड्या ठिकाणी धडपडला, पण तो थांबला नाही. क्लाइम्बिंग करताना त्याने सर्व प्रयत्न केले आणि त्याने विजय मिळवलाच. AMK ॲडव्हेंचर ट्रेकची ही अनोखी कहाणी. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय शिवराय मित्रांनो. पहाटे पुण्यामध्ये गॅब्रिएलला पहिल्यांदाच भेटलो आणि त्याचे महाराष्ट्रात स्वागत केले. AMKच्या वाटेवरून जाताना महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कळसुबाई दिसले. कळसुबाई मातेला वंदन करून पुढे निघालो. आंबेवाडीच्या रस्त्याचे काम चालू होते आणि समोरच आम्हाला अलंग, मदन आणि कुलंग हे त्रिकूट दिसले. टुडे वी आर गोइंग फॉर द लेजेंडरी AMK ट्रेक which stand for Alang, Madan and Kulang Fort, one of the toughest and most thrilling trek in Maharashtra. And yes, we have a very special guest joining us all the way from the US, Mr. Gabriel. This is going to be an adventurous journey full of climbing, caves and breathtaking views. So stay tuned till the end and enjoy the experience with us. सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या अतिशय सुंदर अशा आंबेवाडी गावातून बाहेर पडलो. पठारावर आल्यावर सह्याद्रीची सर्वात उंच अशी सुंदर कळसुबाई डोंगररांग आपल्याला दिसते. या डोंगररांगेत कळसुबाई, साकेरा, सिंदोळा, बैलघाट्या, काटेरा, देव्हारा, अलंग, मदन, कुलंग आणि छोटा कुलंग असे काही डोंगर शिखरे व दुर्ग दिसतात. पठार सोडून आपण अलंगकडे जाताना डोंगरवाट गर्द झाडीतून पुढे जाते. AMK हा ट्रेक करतेवेळी इथे काही रॉक पॅचेस आहेत जी आपल्याला क्लाइम्ब करावे लागतात. ह्या क्लाइम्बिंग ॲक्टिव्हिटीसाठी आवश्यक असलेले साहित्य जसे की रोप, हार्नेस, कॅरेबिनर्स, क्विक ड्रॉज, हेल्मेट आम्ही सर्वांसोबत डिस्ट्रीब्यूट केलं होतं. While crossing the jungle route, I provided the information to Gabriel about our location, the surrounding mountains and the pinnacles. आम्ही दुपारी 12 वाजता चालायला सुरुवात केली आणि थोडं ऊन असल्यामुळं आणि पाठीवर वजन असल्यामुळं प्रचंड आमचा कस निघाला. आम्ही तसेच आता ह्या जंगल वाटेने पुढे चाललो आहे. ह्या जंगलातनं असं जाताना सुंदर एक मस्त जंगलातलं आपल्याला मंदिर बघायला भेटतं. ते तुम्ही मंदिर बघितलं आहे का? नसेल बघितलं तर कंटिन्यू करा. सो आफ्टर क्रॉसिंग दिस लश ग्रीन फॉरेस्ट वी हॅव रीच टू द प्लेस वेअर वी कॅन सी द मदन फोर्ट क्लिअरली. सो हाय गॅब्रिएल. So far, so good. So here you can see the Madan Fort. It's one of my favorite fort. अलंगकडे येताना जंगल वाट क्रॉस केली की आपल्याला एक छोटंसं मंदिर दिसतं. तर हा आहे भिवबळ. This is the temple of Bhubal, the protector of nature. When humans try to harm the nature, it is believed that he teaches them a lesson.
This sculpture symbolized the importance of the respecting and protecting nature. दुपारचे जेवण आम्ही ह्या भिवबळाच्या छायेतच केले. गावातून आमच्यासोबत आलेले तुषार आणि लालू यांच्यासोबतच जेवणाचा आनंद घेतला. While climbing this beautiful step, Gabriel really enjoyed the views. He was astonished to see the scenery from here. स्वतःसोबत असलेली हेवी रक्सॅक घेऊन प्रशांत दादा वर येत होते. ह्या पॅचजवळ आपल्याला आणखीन पायऱ्या लागतात आणि ह्याच पायऱ्यांच्या वर गेलं की उजव्या बाजूला आपल्याला अलंगची पहिली गुहा दिसते. अलंग किल्ल्यावर आपण पायऱ्या चढून वर आलो की आपल्याला हे अलंग किल्ल्याची पहिली गुहा दिसते. ह्या गुहेत आपण दुपारी जेवणासाठी थांबू शकतो. गुहा खूप प्रशस्त आहे. 25 ते 30 लोक आरामशीर इथे मावू शकतात आणि गुहेतनं दिसणारा नजारा तुम्ही बघू शकता. So our guest is climbing this cave. So Gabriel, how are you feeling after coming here? Awesome. Here comes the first climbing patch of Alang Fort. It is almost a 90-degree vertical rock section. There are some natural rock holes on the route, and you have to carefully climb using these holes. आपण अलंग किल्ल्यावर आहोत आज आणि अलंग किल्ला चढताना आपल्याला पहिला हा क्लाइम्बिंग पॅच लागतो. हा क्लाइम्बिंग पॅच बघताय मित्रांनो, थोडासा इझी आणि मिडियम कॅटेगरीमधला आहे. हा पॅच चढून वर गेल्यानंतर आपला अलंगचा जो फेमस पॅच आहे ज्याला म्हणतात क्लाइम्बिंग पॅच, जी 90 डिग्रीची वॉल आहे, ती 90 डिग्रीची जी वॉल आहे तो अलंगचा सेकंड क्लाइम्बिंगचा पॅच आहे. तर आज आपण पहिल्यांदा हा पॅच चढूया, मग मी तुम्हाला सेकंड पॅच दाखवतो. We are preparing to climb this patch, making sure the harness is properly fastened. So we are ready to climb this first patch of Alang Fort. Gabriel sir is ready with the harness and the climbing gear. So we are starting the climbing. मी क्लाइम्बिंग करून वर गेलो. वर पोहोचल्यानंतर रोप फिक्स केले. टॉप रोप दिले पद्धतीने गॅब्रिएलने क्लाइम्बिंग करायला सुरुवात केली. गॅब्रिएलने अतिशय चिकाटीने क्लाइम्बिंग केले. सांगितलेल्या इन्स्ट्रक्शनचे पालन केले. त्यामुळे तो लवकरच वर पोहोचला. तर मित्रांनो, हाच तो अलंगचा फेमस पॅच आहे, ज्याचे व्हिडिओ तुम्ही बरेच सारे बघत असाल. तर हा 90 डिग्री वॉलचा साधारणतः 40 ते 45 फुटांची ही वॉल आहे. ही क्लाइंब करून गेल्यानंतर वर गुहा आहे आणि गुहेच्याच बाहेर आपल्याला स्टेशन आहे, जिथं क्लाइम्बिंगचे आपल्याला टॉप बिले देतात. तर आत्ता मी हा लीड क्लाइंब करतो आहे. आपल्याबरोबर तुषार आहेत, आंबेवाडीत राहतात. तुषार मला बिले देतात, मी लीड क्लाइंब करतो आहे. चल क्लाइंबिंग.
While climbing the Alang rock patch, Gabriel displayed outstanding climbing skills. Fearless, focused, and following every instructions perfectly. He conquered the patch like a true professional climber. His determination and confidence were inspiring to watch throughout the climb. Every move he made reflected strength, trust, and pure passion for climbing. A perfect example of courage and dedication on the mighty Sahyadri rocks. Keep your knees straight. You are learning so fast. Only 5 holes to go. And here is go. So guys, here you can see Gabriel has climbed the Alang Fort first patch and reached in the caves. Hi Gabriel. Woo! Woo! That was great. That was a great. Yes, that was a challenge, but great. अलंगडावरील ह्या संध्याकाळचा सुंदर नजारा. सह्याद्रीची ही रंग उधळण बघून गॅब्रिएल अतिशय खुश झाला. So finally we have reached on Alang Fort and going towards the cave. These are the famous caves of Alang. So here you can see beautiful caves. Alang किल्ल्याचा जो क्लाइम्बिंगचा पॅच मी तुम्हाला दाखवला होता, तो पॅच क्लाइंब करून केवमधनं वर येऊन आम्ही अलं किल्ल्याच्या टॉपवर पोचलो आहे. तर टॉपवर पोचल्यानंतर आम्ही समोरच्या बाजूला इकडे केव्ज आहेत, त्या केव्ज बघण्यासाठी वर चाललो आहे. केव्जच्या वर पण काही तलाव आहेत आणि एक वास्तू पण आहे. ती वास्तू कुठली आहे आपण लवकरच बघूयात. आत्ता मी तुम्हाला केव्ज कशा दिसतात ते दाखवतो. हा केव्जकडे जायचा रस्ता आहे. इथे वर ह्या केव्ज दिसत आहेत झाडाच्या मागे. ह्या केव्ज आपण आतनं पण बघूयात. अलं किल्ल्याच्या पाण्याच्या टाक्याजवळ पोहोचल्यानंतर आपल्याला ह्या केव्ज दिसतात. ह्या केव थोड्याशा खोदून झालेल्या आहेत आणि ह्या बाजूला आपल्याला काही केव्ज दिसतात ज्याचं खोदीव काम अपूर्ण राहिलेलं आहे. आणि इथून हा समोर दिसतो आपल्याला अलंगचा पसारा. त्याच्या मागे आहे मदनगड आणि तिकडे पश्चिमेला तिकडे सूर्य मावळते, त्याच्या मागे आपल्याला दिसतं कुलंग. सो हिअर इट कम द सेकंड केव्ज ऑफ अलंग फोर्ट. आणि ह्या केवमध्ये साधारणतः 50 ते 60 लोक आरामशीर राहू शकतात, एवढी मोठी ही केव आहे. ही केव तुम्हाला आतनं पण दाखवतो. अशी ही सुंदर केव आहे. अलंगच्या केवमध्ये मित्रांनो, ह्या केवमध्ये इतकी शांतता आहे ना, आणि ही शांतता अनुभव मनाला प्रचंड सारा आनंद होतो आहे. पण सर्वात मजेशीर गोष्ट माहिती आहे का, ह्या केवच्या बाहेरनं दिसणारा नजारा तुम्हाला लगेचच दाखवतो. Welcome to the Alang Fort. After you make it up the 90-degree wall, this is what you find at the end. It's beautiful. And as you'll see, there's no one here. All we hear are the birds and the immense history that resides here. We kind of hear echoes of old time and see the old structures and think about what was happening here long ago. It's an awesome sight. ह्या अलंग किल्ल्याच्या समोर आम्ही आहोत आणि निसर्गाने इथं अक्षरशः सोन्याची उधळण केलेली आहे. अलंग मदन कुलंग किल्ल्यावरून सूर्योदय बघणं म्हणजे अक्षरशः स्वर्गसुख मित्रांनो. अलंग किल्ल्यावरच्या ज्या गुहा आहेत त्याच्या वरच्या बाजूला गडांवर खूप सारे अवशेष आहेत. त्यामध्ये वास्तू आहेत.
प्रसिद्ध अशी 11 खोदीव पाण्याची टाकं आहेत. संध्यासमयी अलंगगडावर अनुभवलेली ही वेळ म्हणजे स्वर्गसुख. अलंग किल्ल्यावरची ही वास्तू आम्ही बघतोय आणि ह्या राहिलेल्या वास्तूचे जे काही अवशेष आहेत याच्यावरनं ही वास्तू किती मोठी आणि किती सुंदर असेल याचं जस्ट आपण एक इमॅजिनेशन करू शकतो. मित्रांनो, माउंटेनियर लोकांना नेहमी प्रश्न विचारला जातो की किल्ल्यावर गेल्यानंतर तुम्हाला काय मिळतं. मी आता अलंग फोर्टवर आहे. माझ्या समोर ही एक वास्तू दिसते. ही वास्तूची झालेली जी पडझड आहे ती पडझड माउंटेनियर लोकांना दिसतच नाही. त्यावेळेचं जे राजवैभव होतं त्यावेळेस ही वास्तू कशी असेल, त्याचं छप्पर कसं असेल, त्यातमध्ये रोजची जी दैनंदिनीची जी कामं चालत होती ती कशी चालत असतील हे आम्ही इथे येऊन अनुभवतो. ह्या किल्ल्यावरच्या ह्या वास्तूंवरच्या ज्या चांगल्या वाईट गोष्टी झालेल्या आहेत त्या आम्ही प्रत्यक्षात इथे येऊन बघतो. माझ्याबरोबर आज अमेरिकेतून एक टुरिस्ट आला आहे, गॅब्रियल. अमेरिकेतून त्याने ट्रॅव्हल करून त्याने म्हटले की आम्हाला AMK ट्रेक करायचा आहे आणि इथं आल्यानंतर ह्या किल्ल्याचं राजवैभव पाहून तो पण भारावून गेले आणि ते पण हा किल्ला डोळे भरून पाहत आहेत. अलंग किल्ल्याच्या टॉपवर ही जी वास्तू आहे ही इतकी भव्य दिव्य आहे की ज्यावेळेस आपण उद्या मदनगडावर जाऊ आणि कुलंगडावर जाऊ आणि मदन किल्ल्यावरनं पण ही वास्तू आपल्याला अत्यंत ठळकपणे दिसते. एवढी ही भव्य दिव्य वास्तू आहे. ह्या वास्तूंचे चिरे बघितले ना की मला मावळ्यांची आठवण होते. आपला प्रत्येक मावळा असा स्वराज्यासाठी लढला आणि स्वराज्य निर्माण करण्यासाठी सह्याद्रीसारखा एकदम मजबूतपणे उभा राहिला आणि त्याच्यामुळेच आपलं स्वराज्य उभं राहिलं आणि ते टिकलं. मित्रांनो, आयुष्यात सुखाची व्याख्या काय असते ना हे गड किल्ले फिरल्याशिवाय आपल्याला कळतच नाही. लांबवर पसरलेली सूर्योदयाची किरणं आणि अथांग क्षितिजावर पसरलेला त्याचा गुलाबी प्रकाश. ह्याच्यात पार्श्वभूमीवर ज्यावेळेस गडकिल्ले आपल्याला दिसतात, गडकिल्ल्यावरची ज्या वास्तू आपल्याला बघायला भेटतात, त्याचं सुख शब्दात सांगणं खरंच अवघड आहे. या समयी आम्ही कॅम्पिंगची तयारी करायला घेतली. प्रशांतदादांनी टेंटची उत्तम व्यवस्था केली. रात्रीच्या जेवणाचा बेत तुषार आणि लालूने एकदम लाजवाब केला होता. तर सह्याद्रीमध्ये फिरणाऱ्या हिऱ्यार लोकांना एक सह्याद्री रायाने वरदान दिले की तुम्ही कधीच भुकेले राहू शकत नाही. आज आमचा मेनू बघा तुम्ही. तर आपल्या मेनूमध्ये आज काय काय आहे ते तुम्हाला दाखवतो. या लोक हा आहे मसाले भात आणि मसाले भातासोबत आम्ही ही केली आहे कढी. त्याचसोबत आमच्याकडे आहे
पापड. येस. अजून काय काय, चितळेची भाकरवडी आहे, लोणचं आहे, चिवडा आणि बऱ्याच साऱ्या गोष्टी. जेव्हा कधी गडावर आम्ही स्टे करतो, आम्ही स्वतःच्या स्टीलच्या प्लेट्स व चहाचा मग सोबत ठेवतो. सह्याद्रीमध्ये कुठेही प्लास्टिकचा कचरा व्हायला नको, हा त्यामागचा उद्देश. इतके चविष्ट जेवण झाल्यावर निळ्या आकाशाच्या खाली टेंटमध्ये गेल्यावर झोप कधी लागली कळलं सुद्धा नाही. रात्री गडावरची मस्त झोप झाल्यानंतर आम्ही आज पुढं मदनगडावर जाणार आहोत. आणि मदनगडावर जायच्या आधी तुम्ही माझ्या मागे बघू शकता, आलांचा मस्त भिंत दिसते, तिकडं शिरपुंज दिसतंय खाली गावामध्ये, आणि इथं समोरच्या बाजूला आपल्याला मदन दिसतं. आणि तुषार आणि लालू सकाळी नाश्त्याची काय सोय करतात आपण बघूया आता. मस्तपैकी चुलीवर पाणी तापलंय, वाटाणे टाकलेत. म्हणजे मला वाटतंय लालू आज मॅगीचं मॅगी मॅगी या मित्रांनो, मॅगी खायला या. लालू आपल्यासाठी अपार कष्ट करतोय. काल रात्रीपासून आम्ही सकाळी उठून मॅगी बनवले. लालू आमच्याबरोबर कुलंगला पण येणार आहे. हो, कुलंगला पण येणार. लालू थंडी असते का? हो, खूप थंडी. अलंग किल्ल्याला इथं गुहेमध्ये जाताना आपल्याला पठारावर एक मस्त महादेव मंदिर दिसतं. आम्ही ह्या महादेव मंदिराच्या समोरच रात्री टेंट टाकला होता. इथे हे मस्त महादेव मंदिर आहे. इथे शिवलिंग आहे, दिसतं तुम्हाला. पहाटे आपल्या असंख्य सूर्यकिरणांचे उधळण करत पूर्वेला सूर्यनारायणाने दर्शन दिले. गरमागरम मॅगी तयार झालेली आहे. त्याचा फडशा लवकरच पडणार आहे. लालू काय बनवतोय? चहा. चहा. मस्त चहा बनलेला आहे. आता चहा पिणार आणि आम्ही गडावरनं निघणार. सर गाळणी नाही का? च्या गाळ आहे. बघा, असा आहे किल्ल्यावरचा जुगाड. मित्रांनो, अलंगगडावर चहा प्यायला या. कालपासून आपण एक किल्ल्यावर राहिलोय, पण तुम्हाला प्रश्न पडला असेल किल्ल्यावर प्यायचं पाणी कुठलं आहे. तर अलंगच्या पोटातलं हेच ते पाणी जे आम्ही प्यायला आणि स्वयंपाकाला वापरतो. या पाणी प्यायला. सो आफ्टर कंप्लीशन ऑफ अलंग फोर्ट वी आर गोइंग डाऊन टू मदन फोर्ट. गडावरील टेंट काढून आम्ही अलंगवरून उतरायला सकाळी लवकरच सुरुवात केली आणि आम्ही मदनगडाकडे निघालो. आम्ही आत्ता अलंगचा पॅच उतरायला खाली सुरुवात करतोय. हळूहळू जाऊयात. मित्रांनो, एक सूचना देऊ इच्छितो तुम्हाला. ज्यावेळेस तुम्ही असे पॅचवरनं खाली उतरतानाचे व्हिडिओ बघता तर ते वाईड कॅमेऱ्याने घेतलेले असतात. तर ते क्लाइंब करताना व्हिडिओ बघताना तुम्हाला ते खूपच म्हणजे खूपच अवघड वाटतील, पण प्रत्यक्षात ते खूप सोपे असतात. आणि ज्यांनी इझी टू मिडियम कॅटेगरी केलेले असतात ती लोक व्यवस्थित हे पॅच उतरू शकतात. तर असे वाईड अँगलचे व्हिडिओ बघून तुम्ही घाबरून जाऊ नका. तानाजी, हाय सर.
मित्रांनो, तुम्ही तानाजीला तर ओळखतच असाल. तानाजीने लिंगाणा जो महाराष्ट्रातला अवघड किल्ला समजला जातो तो फक्त 11 मिनिटात केलाय. मस्त तानाजी, तुझ्या ह्या पॅचवर भेट झाली, खूप बरं वाटतंय. आज गावातून दुसरा ग्रुप ह्या गडावर येणार होता. ती लोक सकाळीच इथे पोहोचलेली दिसली. प्रशांत दादा रॅपलिंग करून खाली गेले. प्रशांत दादानंतर गॅब्रिएलने रॅपलिंग सुरू केले. सांगितलेल्या सूचना त्याने व्यवस्थित ऐकल्या, त्यामुळे रॅपलिंग खूप चांगल्या प्रकारे केले. दुसरा रॉक पॅच पण रॅपल करून आम्ही मदनगडाकडे निघालो. जाताना अलंगगडाची रीज आहे, त्यातून खूप मस्त अनुभव येतो. अलंगवरून आल्यानंतर अलंग आणि मदन किल्ल्याच्या खिंडीमध्ये आम्ही पोहोचलोय. हा इकडं अलंग दिसतोय आणि ही अलंग मदनची खिंड आहे. ह्याच खिंडीतनं डाव्या बाजूला जो रस्ता कुलंगला जातो आणि उजव्या बाजूला मदनला जातो. तर आता आपण मदनला जाणार आहोत. तर राईट साईडला मदनला आपण जाणार आहोत आत्ता. आणि या खिंडीमध्ये त्या दादांचं छोटंसं एक दुकान आहे, जिथं तुम्ही लिंबू सरबत घेऊ शकता. आणि ह्याच दुकानात आम्ही आमच्या इथे बॅग ठेवलेलं आहे. पायऱ्या चढून वर गेल्यावर आम्ही मदन किल्ल्याचा रॉक पॅच चढायला सुरुवात केली. मदनचा हा पॅच आहे आणि ह्याच त्या पायऱ्या आहेत, ज्या खालनं आपल्याला जंगलात पण दिसतात. Here we are, the steps carved literally into the side of the mountain walking up. The edge is just a stone's couple feet over the other side, but amazing. Look at the views of the Sahadis as we proceed up to Madan Fort. काल व आज खूप रॉक क्लाइम्बिंग झालं होतं, त्यामुळे गॅब्रिएल एक्सपर्ट झाला होता आणि हा रॉक पॅच तो खूपच आरामात वर चढला. वर आल्यावर सह्याद्रीतून दिसणारा एक अप्रतिम नजारा आहे मित्रांनो. मदनगड चढते वेळी मागे दिसणारा अलंगच्या चंद्रकोरीच्या आकाराचा डोंगर, सह्याद्रीतील खूप साऱ्या अद्भुत नजाऱ्यांमधील हा एक खूप सुंदर आणि माझा आवडता नजारा आहे. ज्या लोकांनी इझी टू मीडियम ट्रेक केले आहेत त्यांनी एखाद्या चांगल्या ग्रुपसोबत हा ट्रेक नक्की करावा, जेणेकरून हा अनुभव तुम्हाला घेता येऊ शकतो. गॅब्रिएल या ठिकाणी खूप खुश वाटला. तो घेत असलेला अनुभव शब्दात देखील व्यक्त करत होता. सो गॅब्रिएल, यू लाईक दिस केव? Yeah, magnificent. Literally carved into the side of the mountain. मदन किल्ल्याच्या पाण्याच्या टाक्याजवळ हे आणखीन एक शिवलिंग आपल्याला बघायला भेटत आहे. आपण आता मदन किल्ल्यावर पोहोचलोय आणि मदन किल्ल्यावर पोहोचल्यानंतर आपल्याला समोर ही एक गुहा दिसते. साधारणतः एक 70 ते 80 लोक ह्या गुहेत झोपू शकतील, एवढी ही मोठी गुहा आहे. ही गुहा आत केवढी मोठी आहे हे आपल्याला दिसतंय. मी आता मदन किल्ल्याच्या गुहेत आहे. ह्या गुहेत तुम्ही बघू शकता पूर्ण शांतता आहे आणि इकडे साधारणतः 70 ते 80 लोकांची झोपण्याची सोय व्यवस्थित होऊ शकते. गुहा खूप मोठी असल्यामुळे माझा आवाज मस्त घुमतोय आणि या बाजूने आपण या गुहेत आलो होतो. मदनगडावरची गुहा पाहून झाल्यावर आम्ही मदनगडाच्या टॉप पॉइंटवर पोहोचलो.
आणि कुलंगडाचा सुंदर नजारा पाहिला. राकट देशा कणखर देशा दगडांच्या देशा याचा शब्दशः अर्थ येथे आल्यावरच कळतो. आपण आता मदन किल्ला उतरून खाली चाललोय. जसं मित्रांनो मी पहिल्यांदा सूचना दिली होती तुम्हाला, हे जरी बघताना व्हिडिओमध्ये तुम्हाला अवघड वाटत असेल तरी हे वाईड व्ह्यूचे कॅमेरे असतात, त्याच्यामुळे हे अवघड वाटतं. ज्यांनी बेसिक आणि मीडियम कॅटेगरीचे ट्रेक केलेले आहेत ती लोक हा ट्रेक एकदम सुरक्षितरित्या आणि व्यवस्थितपणे हा ट्रेक करू शकता. तर त्या वाईड व्ह्यूवर जाऊ नका आणि पायऱ्या व्यवस्थित बघा. आपण आता परत मदन फोर्ट खाली उतरायला सुरुवात करत आहोत. मदनगडचा हा पॅच आहे आणि आपल्याबरोबर आहेत हे सर्व टेक्निकल एक्सपर्ट. आम्ही टेक्निकल एक्सपर्ट करतो. आम्ही गाड्यावरती सर्वांची काळजी घेतो. हा ट्रेक करायचा असेल तर आंबेवाडीतनं करा आणि आम्हाला कॉन्टॅक्ट करा. क्लाइंब करताना स्वतःची काळजी घ्या. So Prashant is our, in the US we call him Mr. MacGyver. Because given a rope, he can do anything. And he is a master of packing. He repacked my whole bag. He's a professional. मित्रांनो, अलंग आणि मदनगडानंतर कुलंगडाचा प्रवास आपण दुसऱ्या भागात पाहणार आहोत. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या माउंटेनियर अनिल चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकरच भेटूयात पुढच्या कुलंगडाच्या प्रवासामध्ये.